हिंदवी स्वराज्य निर्माता श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा, तसेच धर्मवीर आनंदिके साहेब आणि हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस मानाचा मुजरा। मला फक्त एवढंच सांगायचं आहे की माझे वडील पण एक कलाकार होते आणि त्यांच्या तोंडी एक हमेशा जो वाक्य होता तोच मला फक्त बोलायचं आहे। स्वजन घातक्यांनी विश्वासघात केला, स्वजन घातक्यांनी विश्वासघात केला, मराठी माणूस मराठ्यांच्या जीवावर उठला, म्हणून तो परक्यांचा गुलाम झाला, त्याला वेलीच पायबंद घाल। म्हणून समर्थ रामदास म्हणतात की जाग मराठ्या जाग, जाग मराठ्या जाग, छत्रपती शिवाजी महाराज की जय। धन्यवाद। यानंतर बाल कलाकार येतोय आपल्यामध्ये पियुष मदन ठाकरे लोणाड, वय वर्ष 13 आहे, इयत्ता 7वी मध्ये शिकतोय। आजपर्यंत केलेल्या भूमिका गच्ची फिल्म प्रिया बाबर सोबत त्यांनी काम केलेले आहे। 5 शॉर्ट फिल्म अज्ञात 7 आगतिक अंधश्रद्धा क्यू यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे। बालनाट्य चोरावर मोर टेन्शन कायको लेने का गुरुदक्षिणा एकामेका सहाय्य करू यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे। न्यू इंग्लिश कर व ज्युनियर कॉलेज ठाणे येथे मुलाखतवर सत्कार झालेला आहे। त्याची माहिती भरपूर आहे, परंतु वेळ झाल्या कारणाने आपण त्याला डायरेक्ट संधी देऊया। एक पवार सादर करतोय। पियुष मदन ठाकरेसाठी जोरदार टाळ्या। सुरू। हॅलो हॅलो, नमस्कार मंडळी, कशा आहात? मी लोणार गावचा पियुष मदन ठाकरे बाल कलाकार। मला आता इथे परफॉर्मन्स करताना खूप आनंद होत आहे। मी मोठमोठ्या स्टेजवर नाट्यगृहात परफॉर्मन्स करतो, तसेच शूटिंगसाठी लांब लांब जातो, पण मला आज इथे आनंद होत आहे कारण का माझ्याच गावच्या आगरी महोत्सवामध्ये माझ्याच्या तमाम माणसांसमोर मला परफॉर्मन्स करण्याची संधी मिळत आहे। त्यामुळे मी विशुभाऊंचे खूप आभारी आहे, तसेच आगरी महोत्सवाच्या सर्व कमिटीचे आभारी आहे। माझ्यासाठी एवढा मोठा दिवस कुठला असू शकत नाही। तुमच्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या आणि माझ्यासारखेच कलाकार आपल्या या भिवंडी शहरात निर्माण होऊ द्या, अशीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो। जय भवानी, जय आगरी महोत्सव, जय विशुभाऊ। इंद्रजिमी जंब पर वाडव सुरंब पर रावण सुरंब पर रघुकुल राज इंद्र महापर शंभुरजी रा पर जोसस आप शेर शिवराज शेर शिवराज इंद्रात माऊली रयते तसावली दै दुष्ट रावली शिवशंकर युक्तीची यंत्रणा जय दुष्ट दुर्जना शिवशंकर शक्ताचा रक्षतो शत्रुशी गुंडतो भावंड भावना संसापितो ऐसा युगे युगे शरणीय सर्वदा माता पितांचा शिवरूपतो जय भवानी। महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती, महाराजांची कीर्ती बेफाम, बाल्यानं फुटला घाम, त्याला कोण घालिती सण दरबारी पुष्टी बेगम। बडी बेगम म्हणजे अली आदिलशाहची आई बर का, नजरेत तिच्या अंगार दरबाल झालं गपगार, कोणी घेई ना पुढाकार साऱ्यांनीच मानली अर। इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को, असे म्हणत त्याने विडा उचलला। नाव त्याच अफजल खान, नाव त्याच अफजल खान, चिता चाकता जणू सैतान। खान बोलला छाती टोकून, शिवबाला टाकतो चिरडून। कौतुक झालं दरबारात, खान निघाला मोठा गुरमीत, अंगी हातीचं बळ पाहणारा कापे चरचर। वाटेत भेटली त्याला चिरडी, तेवढं उद्ध्वस्त करी, आया बहिणींची आबरू लुटवी, कोण रोखणारे वादळ। आता शिवबाचं काय खरं नाही, इकडं निजाम तिकडं मोगल, पलीकडे इंग्रज, जो तो हेच म्हणू लागला। राजाची सेना मुठभर, खानाला कसा खोपणार, काय लढवावा हुंडणं, चिंतेत पंत सरदार। महाराज आपला जीव धोक्यात आहे, खानाची सेना अफाट आहे, त्याच्या पुढे आपला टिकाऊ लागणं अवघड आहे। काही दिवसांसाठी आपण आज्ञास्थी निघून जाऊ। काय म्हणालात रायबा? मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही, राजांचा जीव वाचवणं गरजेचे आहे। रायबा शिवबाक्यावर आमचा पुत्र नसून अवघ्या मराठी जनाचा स्वाभिमान आहे। या मात्याने आपला पुत्र गमावला तरी बेहतर, पण भ्याडपणी पळून जाऊन मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावतो का म्हणे, असं वाघिणीचा तो छावा। मासाहेब आपला पुत्र आणि मराठी
मराठी मुलकाचा सन्मान विजय टिया लावूनच परत येईन असं वाघिणीचा तो छावा डोक्यात गगनी मी कावा भेटीचा धाडलाच सांगा प्रतापगडावर आमने सामने भेटीचं कानानं हसत हसत कबूल केला दिवस ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी प्रतापगडच्या पायथ्याशी खान झाला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजीराजांच्या करमतीची नाही त्याला जाणीव शक्तीची करील काही कल्पनयुक्तीची हो जी 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 खाण्यासाठी महाराजांनी शानदार शामियान उभारला होता बेटीसाठी शान उभारीला नक्षीदार शामियान्याला अशा नक्षीदार शामन्यात खान डौलत डुलत आला सय्यद बंड त्याच्या संगतीला शोभाच्या संगती महाला राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ खाना हक्क मारितो हसरी रोखून नजारा गहिरी जिनान जी 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 राजाने महाराजांना आलिंगन दिलं आणि दगार केला कान दाबी मान मारायला कटरीचा वार त्याने केला थरा ओ राज झाला चिलखत होतं अंगाला खानाचा वार फुकट गेला खान गडबडला इतक्यात महाराज पोटामध्ये पिसका बसला वाघी नखांचा मारा केला टरा फाडलं पोटाला गेला खंडीचा कुतळ कानाची वायाची जी जी माईली वायाची जी जी प्रतापगडचे युद्ध झाले सांडले पाप सार गेले वाहिली गुलामीची ओवा मराठी शाहीचा मांडला थाट हो जी 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 जय भवानी शिवाजी जय शिवाजी जय भवानी अंधार फार झाला तर दिवा पाहिजे महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा शुभ आणि शुभच पाहिजे जय शिवराय. यानंतर आपल्या समोर येत आहे कोमल पाटील आणि ग्रुप. यानंतर आपण त्या कलाकाराला विनंती करतो की आपण त्या स्टेज क्रमांक 2 वर जायचं आपला मान सन्मान तिकडे होईल. यानंतर स्टेज क्रमांक 2 वर आपण जगन्नाथ केणे साहेब आणि वनिताताई केणे यांचा हॅलो गुरु निंबोलीच्या यांचा सन्मान आणि सत्कार करणार आहोत. हॅलो मी विलास दादांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान आणि सत्कार करावा. तुझ्या अस्तित्वाच्या दरवळीत हे पुस्तक आपल्याला ग्राउंड मध्ये उपलब्ध आहे. ज्यांना कोणाला हे पुस्तक घ्यायचं असेल त्यांनी ग्राउंड मध्ये हे पुस्तक उपलब्ध करून दिलेलं आहे. हॅलो त्यानंतर आताच झालेल्या कार्यक्रमाचे कलाकार एवढ्या लहान वयात एवढा सुंदर कार्यक्रम केला त्यांना सन्मानित करण्यासाठी मी शशिकांत भाऊंना आमंत्रित करतो की आपण त्यांना सन्मानित करावं. हॅलो कुठलीही पूजा असली किंवा कुठलाही कार्यक्रम असला पहिला मान असतो गणरायाचा आणि त्याच्यानंतरचा मान आपले आगरी कोल्यांची